नमस्कार मित्रांनो, किरण स्पर्धा परीक्षामध्ये बघा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण एकदम चॅलेंजिंग लेवलचा प्रश्न घेतलेला आहे एकदम, आणि हा परीक्षेला विचारला जातो. हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही प्रश्नपत्रिका अनालिसिस केले असतात, त्यानंतर तुम्हाला बघा हे प्रश्न असल्या पद्धतीचे बघायला भेटले असतील. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो बघा, कळलं पाहिजे तुम्हाला अशा भाषेत सांगतो. बघा, एका शेतात काही कोंबड्या आणि काही गायी उभ्या आहेत. त्या सर्वांच्या डोक्याची एकूण संख्या 40 आणि पायाची एकूण संख्या 112 आहे. तर त्या शेतात किती गायी आहेत, असा प्रश्न आहे. तर बघा, आपण असं मानून घ्यायचं कोंबड्या आणि गाय. त्यानंतर काय करायचं बघा, त्यांच्या डोक्याची संख्या दिलीत, म्हणजे डोके किती दिले, डोक्यांची संख्या दिली, डोके किती दिले आहेत 40 आणि पायाची संख्या किती दिलेली आहे 112. बघा, एक लक्षात ठेवा, प्रत्येकाला डोकं एकच असतं, बरोबर. मग बघा, कोंबड्या आणि गाय, बरोबर, पाय जरी प्रत्येकाला वेगवेगळे असले तरी प्रत्येकाला डोकं काय असतं, एकच असतं. मग बघा, डोक्याच्या संख्येने काय करायचं, पायांच्या संख्येला गुणायचं. म्हणजे बघा, कोंबड्यांना 2 पाय असतात, मग डोक्याची संख्या 40 आहे. मग 40 गुणुले किती करायचे, कोंबडीनं 2 पाय आहेत म्हणून 40 गुणुले 2 किती झाले, 80 झाले, बरोबर. त्या डोक्याच्या संख्येने गायीच्या पायाला सुद्धा गुणायचं. मग बघा, डोक्याची संख्या 40 आहे आणि गायीला पाय असतात 4, बरोबर. मग 4 चौक 16, 160 झाले, बरोबर. आणि त्यांनी जी पायाची संख्या दिलेली आहे ती कुठं मांडायची, बरोबर मधोमध मांडायची. बघा, परत एकदा सांगतो, कोंबड्या आणि गायी दिलेले आहेत. बघा, त्या कोंबड्यांना पाय असतात 2, ते डोक्याच्या संख्येने गुणलं 2 ने गुणलं 80 आलं. गायीच्या पायाला गुणलं 4 ने, बरोबर. म्हणजे 40 गुणिले 4 केलं 160 आलं. त्यांनी जी पायाची संख्या दिलेली ती कुठं मांडलेली आहे, बरोबर मधोमध मांडलेली आहे. त्यानंतर बघा, आपल्याला वजाबाकी करायच्या, पण तिरकस वजाबाकी करायच्या. म्हणजे बघा, 160 मधनं 112 गेले, 160 मधनं 112 गेले, 10 तनं 2 गेले, किती राहिले 8, हातचा आला 1, आणि 16 तनं 12 गेले, 4 राहिले, म्हणजे त्याची वजाबाकी किती, त्या 48, बरोबर. त्यानंतर बघा, 112 मधनं 80 गेले, 112 मधनं 80 गेल्याच्या नंतर बघा 0, 11 तनं 8 गेल्याच्या नंतर 3 राहतात, किती 32. 48 आणि 32 40 होतात का, नाही. तर काय करायचं, आलेलं उत्तर असतं त्याला काय करायचं, निम्म करायचं. म्हणजे 2 ने भागायचं, 2 दुने 4, 2 चौक 8, 2 1 2, 2 6 12, 24 आणि 16. बघा, आता जर कोंबड्या 24 असतील तर गायी किती असणार आहेत, आपल्या 16 असणार आहेत. या दोन्हींची संख्या किती आली पाहिजे, 40 आली पाहिजे. इथे का बघा, 24 आणि 16 40. बघा, हे उत्तर तुम्हाला मिळून गेलेले आहे. आता त्यांनी विचारलेले आहे तुम्हाला, काय विचारलेले आहे तिथं, कोंबड्या व गायी. आता गायी विचारलेले आहेत, आता गायी विचारलेत, म्हणजे गायी किती आहेत बघा, इथं दिलेले आहेत 16 आहेत. म्हणजे बघा, आपला किती नंबरचा प्रश्न, 3 नंबरचा पर्याय काय आपला बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला हे बरंच असं वाटत असेल की, पण याच्यावरती प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्ही एका सेकंदाच्या आत उत्तर काढू शकता. गणित हा विषय असा आहे की त्याच्यावरती प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. धन्यवाद.